मंडळी नमस्कार. आपला यूट्यूब चॅनल फिरस्ती आणि बरंच काहीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मंडळी आम्ही पूर्ण फॅमिली आमचे जे पारिवारिक मित्र आहेत बारपुते का त्यांच्या पुण्याजवळच्या फार्म हाऊसला आलो होतो. तर हा व्हिडिओ बनवण्यामागे कारण असं आहे की इथे पुण्यापासून जवळ एक खूप छान हाफ डेसाठी पिकनिक स्पॉट आहे आणि खूप सुंदर ठिकाण आहे. तर म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करावं. तर व्हिडिओ पूर्ण बघा. साधारण 10:15ला आम्ही निघालो आणि एक तास सव्वा तासामध्ये रमत-गमत भूगाव मार्गे आम्ही इथे फार्म हाऊस लोकेशनला पोचलो. हे काकांचं फार्म हाऊस खरवडे गावामध्ये आहे. कसं वाटतंय साईश? भूगाव मार्गे येताना गोटावडे फाट्यावर पाणी घालताय डावीकडे झाडांना वळून तुम्ही? तुम्ही इकडे पुढे येऊ शकता. गुड. अदरवाईज तुम्ही शिवणे मार्गाने पिकॉक बे वगैरे आहे तिकडूनही येऊ शकता. पण तिकडे थोडं रिंग रोडचं काम असल्यामुळे थोडी डायव्हर्जन्स आहेत, पण रोड चांगला आहे. फार्म हाऊसवर आल्या आल्याच मन एकदम प्रसन्न आलं. काकांनी आणि काकूंनी अतिशय मेहनतीनं हे सुंदर छोटेखानी बनवलेलं फार्म हाऊस आहे आणि तिथे छान प्रकारे शेती फुलवलेली आहे. साईज तर लोकेशनवर आल्या आल्याच इतका एक्सायटेड झाला की काकांच्या मागे लागून त्यांनी पहिले थोडी फार्म हाऊसवरची किरकोळ पाणी घालणे वगैरे अशी कामं करायला सुरुवात केली. या साईडला वगैरे अशी छान फुलं झाडं लावली आहेत. आंबोली, जास्वंदी, मोगरा. हे चिकूचं झाड आहे, याला चिकू पण लागायला लागलेत. मंडळी असं आपल्या स्वतःच्या जमिनीत अशी छान फळझाडं फुलझाडं लागवड करून त्याला जेव्हा अशी छान फुलं फळं येतात ना, ते बघणं आणि ते त्याचा आस्वाद घेणं ना, ही एक वेगळीच मजा असते मंडळी. जर कधी देवकृपेनं असा योग आला ना, तर मला असं नक्की एक छान फार्म हाऊस घेऊन तिथे थोड्या प्रमाणात का होईना अशी फळं फुलं वगैरे थोडी शेती करायला नक्की आवडेल. बघू. हा मटार आहे. वितरकांनी बरेच काय काय लागवड केलेली आहे. थोडा किरकोळ आपल्या फळभाज्यांचे वाफे, मटार, खाली हरभरा लावला आहे, कांदा लावला आहे, आंब्याची झाडं, काही फळझाडं आहेत, फुलझाडं तर भरपूरच आहेत. येते येते येते. युजली वीकेंडला साईश आता मी काय करू, त्याला एक एक टास्क करून ॲक्टिव्हिटी करून खेळणं खेळून बोर होतं. इथे आल्यानंतर त्याचं असं झालं की आता मी काय काय करू, का कामांमध्ये तो व्यस्त झाला. या काकांच्या या शेती आणि फार्म हाऊसच्या छंदाला काकूंनी पण योग्य प्रकारे साथ दिली आहे. म्हणूनच दोघांना मिळून हे छान बनवायला जमलं आहे. नंतर काकांनी थोडा बांधावर ऊस लावला होता, घरच्यांना खाण्यासाठी वगैरे लावला होता, तो पण तोडला आम्ही. साईशला खाण्यासाठी त्यांनी दिला थोडा.
अशा प्रकारे फार्म हाऊसवरच्या छान ॲक्टिव्हिटी करण्यात कधी दुपार होऊन गेली कळलंच नाही. साधारण 2-2:30च्या सुमारास इथे जस्ट हार्डली वॉकेबल 2 मिनिट्सवर सद्गुरू म्हणून एक छान जेवायचं रेस्टॉरंट आहे. तिथे आम्ही आलो होतो. तिथे छान आम्ही मस्त जेवण केलं. इथे काही अशी होममेड प्रॉडक्ट्स वगैरे विकायला आहेत. तसंच यांच्यासमोर राईस मिल पण आहे. तुम्हाला या भागातला फेमस इंद्रायणी राईस वगैरे पाहिजे असेल तर तोही तुम्ही घेऊ शकता इथनं. ही मुठा नदी आहे, मुठा नदी. फोर्स बघा किती आहे, फोर्स पाण्याला अशी पुढे राहणार. नंतर आम्ही मोठा नदी बघायला आलो आणि बघून म्हणजे मला आश्चर्याचा धक्काच बसला. हीच ती मोठा नदी आहे जी आपण पुण्यात बघतो आणि तिचं हे एवढं स्वच्छ आणि सुंदर रूप बघून मला आश्चर्याचाच धक्का बसला. इतकं स्वच्छ पाणी होतं की तळ दिसत होता आणि प्रवाह तर बघा माझ्या मंडळी, फेब्रुवारी महिन्यात एवढा जोरदार प्रवाह होता. असे या मोठ्या नदीचे 2-3 व्ह्यू पॉईंट आहेत. तुम्ही कुठे जाऊन इथे छान मस्त हा नजारा बघू शकता. साईश इथे छान मोठा नदीचा व्ह्यू बघत आणि वेळ घालवल्यानंतर आम्ही ग्रामदैवत असलेल्या म्हसोबा मंदिराला आलो. हे मंदिर खूप मोठे मंडळी आणि म्हसोबा देवाची मूर्ती पण खूप छान आहे. बघितल्यावर खूप प्रसन्न वाटतं. आणि आवारामध्ये ग्रामदेवी, दत्तगुरू वगैरे अशी छान इतरही छोटी छोटी मंदिरं आहेत. हे मंदिर म्हणजे कसं जेजुरीसारखं असं गड असल्यासारखंच आहे आणि पौर्णिमा वगैरे अशा दिवशी इथे गर्दी पण भरपूर प्रमाणात असते. ज्या लोकांना आहे ना मित्रमैत्रिणी किंवा परिवारासोबत आहे ना असं पुण्यापासून जवळच थोडंसं नेचरमध्ये जायचं आहे, एक छोटी कार ड्राईव्ह किंवा बाईक ड्राईव्ह करायची आहे आणि पण अख्खा दिवस घालवायचा नाही आहे, तर त्याच्यासाठी हे लोकेशन खूप सुंदर आहे मंडळी. तुम्ही तिथे आल्यानंतर काही व्ह्यू पॉईंट्सवर छान वेळ घालवू शकता, थोडा निसर्गाचा आनंद घेऊ शकता. त्याच्यानंतर असं छान देवदर्शन वगैरे करून, जेवण करून वगैरे परत घरी परतू शकता. आणि या भागामध्ये तशी वर्दळ कमी असते. आणि इथे जवळ काही छान रिसॉर्ट वगैरे पण आहेत. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला अजून माहिती देतो. काही हॉटेल्स वगैरेची, जेवायला वगैरे, व्ह्यू पॉईंट्स वगैरेची लोकेशन शेअर करतो. तर अशा पद्धतीनं मंडळी हा आम्ही दोन्ही फॅमिलीजनी जो रविवार घालवला तो तुमच्याबरोबर मी शेअर केला. म्हटलं तुम्हालाही काही याच्यातनं उपयुक्त माहिती मिळाली तर तुम्ही पण जाऊ शकता. मी आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. माझे व्हिडिओज आवडत असतील ना मंडळी तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. आता आपण भेटू असे पुढच्याच एखाद्या छान सफरीमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा.